सुवर्णाची या चंडिका सुवर्णशूळेची देखा सुवर्णाची या महिखा नाशु केला तो देवलवसिया कडा व्यवहारू गमला फुडा वाचूनी शूळ महिषच्या मुंडा सुवर्णचिते. परब्रह्म तत्व सर्वांतर्यामी आहे हे सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे पहा, सुवर्ण धातूपासून घडविलेल्या देवीने, सोन्यापासूनच घडविलेल्या त्रिशूळाने, सुवर्णापासूनच बनलेल्या महिषासुराचा नाश केला. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूळ, महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे. मग कोणी कोणाला व कशाने मारले याचाच अर्थ कर्ता, कर्म व करणे या तीनही गोष्टी परमात्म स्वरूपच असल्यामुळे जीवाने कर्तेपणाच्या अहंकाराचे ओझे वागविणे व्यर्थ आहे. महानवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी.